नमस्कार प्रेक्षकांनो. आजचा भाग हलक्या फुलक्या विनोदाने सुरू होतो, पण तो हळूहळू भावनिक गोंधळ, अहंकार आणि प्रेमाच्या संघर्षाकडे वळतो. आज नंदिनी स्पष्टपणे जीवाला सांगते की त्याने माहेरी थांबू नये, पण जीवा नेहमीप्रमाणे आपल्या मिश्किल स्वभावाने परिस्थिती हलकी करण्याचा प्रयत्न करतो. शारदा मात्र जीवाचं भरभरून कौतुक करते. चहा, नानकटाई, जेवणाच्या ऑफर्स यामुळे सासरी जावई हे नाते आज विनोदी पद्धतीने रंगवलेलं दिसतं. नंदिनीला हे सगळं अजिबात आवडत नाही, पण शारदाच्या मायेपुढे ती काही बोलू शकत नाही. याचवेळी धनंजय घरात येतात आणि संपूर्ण वातावरण गंभीर होतं. त्यांना जीवाचं इथे राहणं मान्य नसतं. अहंकार, राग आणि मुलीच्या संसाराबद्दलची भीती या सगळ्याचा विस्फोट धनंजयच्या वागण्यातून दिसतो. जीवा मात्र नम्रतेने, जावयाच्या नात्याने स्वतःला स्वीकारून घ्यायचा प्रयत्न करत राहतो. इकडे दुसरीकडे काव्याचा ट्रॅक पूर्णपणे वेगळं वळण घेतो. काव्या ठामपणे सांगते की या घरातून कोठेही जाणार नाही. पार्थला मिळवण्यासाठी कोणतीही मर्यादा ओलांडायला तयार आहे, हे तिच्या प्रत्येक वाक्यातून दिसतं. रम्या आणि वसू मात्र काव्यामुळे पूर्णपणे अस्वस्थ झालेले आहेत. त्यांचा जळफळाट, असुरक्षितता आणि भीती आज ठळकपणे समोर येते. काव्याचं आत्मविश्वासाने बोलणं, स्वतःच्या प्रेमाची शपथ घेणं आणि मी जिंकणारच हा हट्ट यामुळे प्रेक्षकांनाही प्रश्न पडतो, ही जिद्द प्रेमाची आहे की वेडाची? दरम्यान पार्थ मात्र पूर्णपणे गोंधळलेला दिसतो. काव्याच्या भूतकाळावर कोणी बोट दाखवू नये, तिचा अपमान होऊ नये यासाठी तो तिच्या बाजूने उभा राहतो. हा बदल रम्या आणि वसूला अजूनच अस्वस्थ करतो. जीवाचा ट्रॅक आज भावनिक टोकाला जातो. धनंजयच्या रागामुळे जीवा क्षणभर स्वतःच्या मनात भीषण कल्पना करतो, नकार, अपमान आणि भीती. पण प्रत्यक्षात तो हार मानत नाही. नंदिनीवरचं प्रेम त्याला पुन्हा उभं करतं. नंदिनी मात्र बाबांसमोर हतबल होते. ती जीवाचा अपमान पाहू शकत नाही, पण तरीही ती त्याला निघून जाण्याची विनंती करते. हा क्षण दोघांसाठीही वेदनादायक ठरतो. घराच्या बाहेर बसलेला जीवा पूर्णपणे एकटा, हरवलेला वाटतो. अशावेळी त्याचा जुना मित्र रिक्षावाला त्याला आधार देतो. प्रेमात हार मानायची नसते, नकारालाच होकारात बदलायचं असतं, हा साधा पण प्रभावी संदेश तो जीवाला देतो. या संवादामुळे जीवाच्या डोळ्यात पुन्हा आशा निर्माण होते. दुसऱ्या बाजूला रम्या कोसळते. तिची भीती, वयाचं टेन्शन, लग्न न होण्याची चिंता सगळं बाहेर येतं. वसू तिला धीर देते आणि गुरुजींच्या भविष्यवाणीकडे लक्ष वेधते. पण त्याचवेळी फार्महाऊसशी संबंधित काही रहस्य उघड होण्याची भीती दोघींनाही सतावते. भागाच्या शेवटी मोठा सस्पेन्स तयार होतो. काव्या अचानक त्या खोलीत येते जिथे रम्या वसूच्या भूतकाळाशी जोडलेल्या वस्तू आणि फोटो आहेत. आता सत्य बाहेर येणार का, हा प्रेक्षकांच्या मनात प्रश्न उभा राहतो. एकंदरीत आजचा भाग विनोद, तणाव, प्रेम, हट्ट आणि भीती यांचा सुंदर संगम आहे. नंदिनी जीवाचं नातं तुटणार की अधिक मजबूत होणार? काव्याचा हट्ट काय रंग दाखवणार? रम्या वसूची पोलखोल करणार का? हे सगळं जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्कीच चुकवू नका. पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं जे काही मत असेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.